नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. दिल्लीतल्या जनकपुरी परिसरात एक दूधवाला नेहमीप्रमाणे घरोघरी दूध वाटायला येत असे. एक दिवस सकाळी MCDच्या भिंतीजवळ एक काळ्या कलरची पॉलिथिन त्याला दिसली. पॉलिथिन टेपने पॅक होतं, परंतु त्यातून अतिशय दुर्गंधी येत होती. दूधवाल्याला शंका आली. घाबरून त्याने समोर राहणाऱ्या लोकांना सांगितले. त्यामुळे तेथे लोक जमा झाली आणि एकच खळबळ उडाली आणि लगेच पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पॉलिथिन उघडून पाहिले असता त्यात महिलेची लाश आढळली. लाश सडलेली होती, परंतु तिच्या कपड्यावरून पोलिसांना वाटले की ही विदेशी महिला असू शकते. पोलिसांनी मृतदेहाच्या आजूबाजूची पाहणी केली, परंतु तेथे काहीच सापडले नाही. पर्स किंवा मोबाईल असे काहीच आढळले नाही. महिलेच्या मृतदेहाजवळ काही पुरावे सापडले नसल्यामुळे तिची ओळख पण पटली नाही. अचानक एका पोलीस अधिकाऱ्याची नजर ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह मिळाला होता त्याच ठिकाणी भिंतीच्या एका बोर्डवर लिहिलेलं होतं, "मी CCTVच्या निगराणीत आहे." एवढाच धागा पोलिसांना मिळाला. त्यांनी कॉलनीतले CCTV कॅमेरे तपासायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना व्हाईट कलरची कार येताना दिसली आणि काही वेळात वापस जाताना दिसली. पोलिसांनी तेथील राहणाऱ्या लोकांना विचारले, परंतु ती कार तिथली नाही असे सांगितले. कार बाहेरची आहे असे पोलिसांना वाटले. त्यांनी कारबद्दल माहिती काढली असता ती कार 1 महिन्याआधी एका महिलेने विकत घेतली होती आणि कारमध्ये त्या महिलेचं आधार कार्ड मिळालं. त्या आधार कार्डवरून पोलीस महिलेपर्यंत पोहोचले. त्या महिलेला पोलिसांनी विचारपूस केली असता त्या महिलेने सांगितले की आधार कार्ड माझे आहे, परंतु माझ्या आधार कार्डवर एका गिरायकाने कार विकत घेतली आहे. पोलिसांनी तिला त्या व्यक्तीचा पूर्ण ॲड्रेस मागितला. नंतर पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. जनकपुरीमध्ये राहणारा गुरुप्रीत 30 वर्षाचा होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली असता तेव्हा त्याने अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. काही दिवसाआधी तो स्वित्झर्लंडमध्ये गेला होता. तिथे त्याचे नातेवाईक राहत होते. तिथे त्याची ओळख एका मुलीसोबत झाली. तिचे नाव नीना बर्जर. वय जवळपास 30 वर्षाचं होतं. नीना दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे गुरुप्रीत तिच्यावर प्रेम करायला लागला. तिच्यासोबत तो जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे तो 2 ते 3 वेळा स्वित्झर्लंडला गेला, फक्त नीनाला भेटायला. एक दिवस त्याने नीनाला मनातली गोष्ट सांगून दिली, परंतु नीनाने त्याचं प्रपोज स्पष्ट नाकारलं. ती म्हणाली, "मी आधीच रिलेशनशिपमध्ये आहे." हे ऐकून गुरुप्रीतच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला वाटले नीनाने आपलं प्रेम ठुकरावलं आहे, परंतु त्याने तिच्यासमोर आपली नाराजी दाखवली नाही. जाताना हसला आणि म्हणाला, "तू माझी फ्रेंड आहेस." त्याने नीनाला म्हटले, "तू दिल्लीत आलीस तर तुला मुंबई, आग्रा, पटना, ताजमहल असे स्थळ तुला दाखवील." नीनाला भारत फिरण्याचा शौक होताच, म्हणून तिने हो म्हटले. तिला अजिबात माहीत नव्हते की भारतातलं फिरणं हे शेवटचं आपलं फिरणं राहील. नीना 11 ऑक्टोबरला स्वित्झर्लंडवरून फ्लाईटने भारत यायला निघाली. अगोदरच गुरुप्रीत पोलीस स्टेशनवर तिची वाट पाहत होता. त्याने नीनीला एका हॉटेलमध्ये थांबण्याचं सांगितलं. इकडे गुरुप्रीतने पहिलेच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्याने नीनीला दिल्लीतच खतम करायचं ठरवलं होतं. 1 हप्त्यापर्यंत नीनीला तो दिल्लीतच फिरवायला लागला. फिरण्यासाठी त्याने सेकंड हँड कार विकत घेतली होती. तो रोज कारने हॉटेलमधून नीनीला पिक करायचा आणि दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरवायला न्यायचा, पुन्हा वापस हॉटेलमध्ये सोडत होता. एका रात्री गुरुप्रीतने हॉटेलमध्ये नीनाला जादूचा खेळ सांगितला. त्या खेळात तिला लोखंडी साखळीने बांधलं आणि डोळे बंद करायला लावले. मग एक जादूची ट्रिक सांगितली. खेळ संपल्यावर गुरुप्रीतने लोखंडी साखळी सोडली. नीनाला मात्र मजेदार खेळ वाटला. असलीमध्ये तर गुरुप्रीतचा एक प्लॅन होता तिला संपवायचा. तो खुनाचा प्लॅन करत होता, तेही तिच्यासोबतच. ऑक्टोबरच्या रात्री गुरुप्रीतने पुन्हा नीनाला दिल्लीत फिरविले. नंतर कारला विष्णू गार्डन रोडवर एका सुनसान जागी घेऊन गेला. आता रात्र झाली होती. कार पार्क केली आणि गुरुप्रीत नीनाला म्हणाला, "आज मी तुला एक जादूची ट्रिक दाखवेल." नीनाने आधीही हा खेळ खेळला होता असल्यामुळे तिला गुरुप्रीतवर अजिबात शंका आली नाही. ती न घाबरता तयार झाली. गुरुप्रीतने तिचे हातपाय लोखंडी साखळीने बांधले आणि डोळे बंद करायला लावले. आता तिच्यासमोर जादू नाही तर मरण होते. गुरुप्रीतने लगेचच नीनाचा गळा दाबला. नीना तडपू लागली, पण बांधला असल्यामुळे ती हलू शकली नाही. काही मिनिटातच तिचे तडफडणं बंद झालं. तिचा खून केल्यानंतर गुरुप्रीत घाबरला. त्याला पोलिसांची भीती वाटू लागली. तो इतका घाबरला की कार त्याने सुनसान ठिकाणीच ठेवून तेथून पळून सरळ घरी गेला. 20 ऑक्टोबर 2 दिवसांनंतर तो जास्त घाबरला. तो त्या ठिकाणी पुन्हा वापस गेला. त्याने कार ठेवली होती त्या ठिकाणी तो गेला. जसं तो कारजवळ गेला त्याला खूप दुर्गंधी येऊ लागली. त्याला वाटले लवकर लाश ठिकाणावर लावली पाहिजे. पोलीस आपल्याला पकडेल याची भीती त्याला वाटू लागली.
म्हणून त्याने नीनीचा मृतदेह मोठ्या काळ्या कलरच्या पॉलिथिनमध्ये पॅक केलं. बाहेर दुर्गंधी येऊ नये म्हणून त्याने पॉलिथिन टेपने पॅक केलं. नीनीचा मृतदेह कारमध्ये त्याने टाकला आणि फिरू लागला. त्याला समजत नव्हते लाश कुठे फेकायची. बरेच तास फिरल्यानंतर त्याने तिलकनगरच्या एका गल्लीतल्या रोडच्या कडेला पॉलिथिन फेकून दिली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी गुरप्रीतच्या घराची तलाशी घेतली असता त्याच्या घरून 2 ते 2.5 करोड रुपये मिळाले. एवढी मोठी रक्कम मिळाल्यामुळे पोलिसांना शंका आली. पोलिसांनी लगेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती दिली. तेव्हा समजलं की गुरप्रीत आणि गुरप्रीतचे वडील हिऱ्यांचा बिझनेस करतात. गुरप्रीतला पोलिसांनी अटक केलं, मात्र वडील अजूनही फरार आहे.